पै आघवेया हथियेरा आत वज्र तेमी धनुधरा जे शत मखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. ओवी आहे 240, अध्याय आहे 10. भगवंत अर्जुनाला आपल्या विभूती सांगत आहेत. त्यामध्ये वज्राचा उल्लेख आलेला आहे. अर्थ असा आहे, हे पहा अर्जुना, 100 यज्ञ ज्याच्या हातून पार पडले आहेत असा जो इंद्र, त्याच्या हातात असलेले सर्व शस्त्रामध्ये श्रेष्ठ असे शस्त्र जे वज्र, ते माझी विभूती आहे. आता ह्या वज्राची एक खूप मोठी हकीकत आहे. वृत्रासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रबळ झाला होता आणि त्यातला आपल्याला माहिती आहे की कोणतरी देव सारखे कोणाला तरी कुठल्या तरी असुर तपश्चर्या करतात आणि मग ते अशा काहीतरी गोष्टी मागून घेतात आणि मग त्यांचा वध करणं कोणाला शक्य होत नाही आणि मग त्यांचा वध करण्यासाठी काहीतरी नव्या युक्ती शोधून काढावे लागतात. आणि तसाच हा वृत्रासुर नावाचा असुर असतो, तो खूपच प्रबळ झालेला असतो आणि त्यांनी सगळ्यांना पृथ्वीवर तर काय करायचंच, पण अगदी इंद्रासकट सगळ्यांना सळो का पळो करून सोडलं होतं. आता या वृत्रासुराला जर मारायचं असेल तर भगवंतांनी सांगितलं की त्याच्यासाठी वज्र नावाचं एक हत्यार तयार करायला पाहिजे. आता हे वज्र करायचं कसं, हाही प्रश्न होता. तर वज्र म्हणजे काय, की जे शस्त्र असं आहे की त्याच्यावर दुसऱ्या शस्त्राचा काही परिणाम होत नाही आणि ते अत्यंत शक्तिशाली असं ते शस्त्र आहे. मात्र हे शस्त्र तयार करण्यासाठी खूपच गोष्ट अशी होती की दधीची नावाचे जे ऋषी होते ते अत्यंत तपस्वी होते. त्यांना योग बलानीच अनेक गोष्टी करायला यायच्या. तर हे दधीची ऋषी आपल्या ठिकाणी असं तप करत असलेले असतात आणि या इंद्राला आणि ह्या देवांना असं कळतं की ह्या दधीची ऋषींच्या हाडांपासून जर शस्त्र केलं तर त्या हाडांच्या शस्त्रापासून ह्या वृत्रासुराचा वध निश्चित होईल. आता गोष्ट अशी आहे की एखाद्या जिवंत माणसाकडे जाऊन त्याची हाडं आपण मागायची म्हणजे किती भयानक गोष्ट आहे खरं तर. पण शेवटी जगाच्या कल्याणासाठी ही गोष्ट सुद्धा करायची असं इंद्रासह सर्व देव ठरवतात. आणि एक दिवस एका सकाळी इंद्र आणि इतर सर्व त्याचे सहकारी देव जे असतात ते ह्या दधीची ऋषींच्याकडे येतात आणि दधीची ऋषींना प्रार्थना करतात आणि ते सांगतात की तुमच्या हाडापासून जर शस्त्र तयार केलं तर त्याच्याचमुळे हा वृत्रासुर ठार होऊ शकतो. तर आम्ही तुमच्याकडे खरं तर मागायला आलो. मागणं अतिशय अवघड आहे, पण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी ही गोष्ट आम्ही करतो आहे. आधीच आम्ही तुमची क्षमा मागतो. आता ह्या दधीची ऋषींना कळत नाही की तुम्हाला नक्की काय हवंय. तेव्हा इंद्र त्यांना सांगतो की आम्हाला असं कळलं आहे की तुमची जी हाडं आहेत त्याच्यात अनेक शस्त्रांचं तेज भरलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुमची जर हाडं तुम्ही आम्हाला दिलीत तर आम्ही ते एक शस्त्र असं तयार करू की जे वृत्रासुराला मारण्यासाठी योग्य असेल. दधीची ऋषींना वाटतं की काय म्हणजे हे, म्हणजे मी तर जिवंत आहे ना, तर मी जिवंत असताना तुम्हाला माझी हाडं द्यायची, म्हणजे तुम्हाला हाडं द्यायची तर मला मरायला पाहिजे. पण ते म्हणतात की ठीक आहे, जगाच्या कल्याणासाठी ही गोष्ट मी करायला तयार आहे. आणि मग ते योग मायेने आपला देह संपूर्ण जो आहे तो जाळून टाकतात आणि त्यांचा देह संपूर्ण जळाल्यानंतर जी हाडं उरतात ती हाडं घेऊन इंद्र विश्वकर्म्याकडे जातो आणि विश्वकर्मा त्याच्यापासून वज्र नावाचं हत्यार तयार करतो. या हत्यारामुळे ह्या वृत्रासुराचा वध होतो आणि त्यानंतर सुद्धा इंद्राजवळ ते वज्र आहे, हे हत्यार आहे. तर इथे आपण पाहिलं की जे शतमखोत्तीर्ण करा, तर इंद्र कोण होऊ शकतो, तर 100 वर्ष, अगदी त्याची अशी खूपच मोठी अट आहे
की जो संपूर्ण कधीही हे न केलेला, त्यांनी 100 वर्ष 100 आयुष्यामध्ये 100 यज्ञ केलेले असतात. असा जो ब्राह्मण, तर त्या 100 यज्ञ करण्याच्या पुण्याईनी त्याला इंद्र होता येतं. इंद्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की तो देवांचा राजा, स्वर्गाचा राजा. तर असे ज्यांनी ते 100 यज्ञ करून ते पद मिळवलेले आहे, असा तो इंद्र आहे. आणि त्या इंद्राच्या हातात हे वज्र नावाचं जे अस्त्र आहे ते आहे. आपल्याला माहिती आहे की या वज्रामुळेच इंद्राने अनेक पर्वतांचे पंख सुद्धा तोडलेले आहेत. कारण पहिल्या काळात असं होतं की असं सांगतात की पर्वतांना पहिल्या काळात पंख होते आणि ते पंख असल्यामुळे त्यांना जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ते इकडे तिकडे उडायचे आणि मग ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जर पर्वत असे उडायला लागले तर पृथ्वीवर सगळीकडे हाहाकार व्हायचा. आणि मग आता हे त्यांना सांगितलं तर ते पर्वत काही ऐकायचे नाही. ते म्हणायचे आम्हाला शक्ती, आम्ही करणार ती गोष्ट. मग शेवटी ह्या इंद्राने आपल्या वज्राच्या साह्याने ह्या सर्व पर्वतांचे पंख तोडून टाकले आणि त्यांना एका जागी स्थिर केलं, अशी ही एक पुराणात गोष्ट सांगितली जाते. असे हे वज्र आहे आणि ते दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलेलं आहे. आता दधीची ऋषींच्या हाडापासूनच का तयार केलं गेलं, तर असं सांगतात की देवदानवांचं युद्ध झालं आणि त्याच्यात देव एकदा विजयी झाले आणि मग त्यांच्याकडे विविध शस्त्र अस्त्र होती आणि मधल्या काळात त्यांना त्या शस्त्रांचा काही उपयोग नव्हता. मग ती कुठेतरी सुरक्षित ठेवायला पाहिजेत म्हणून ती त्यांनी ह्या दधीची ऋषींच्याकडे आणून दिली होती. आता ही एवढी शस्त्र सांभाळायची म्हणजे काही सोपं काम नव्हतं. म्हणून दधीची ऋषीने आपल्या योग सामर्थ्याने त्या सगळं शस्त्रांचं एक प्रकारचं आपण पाणी किंवा त्याचं जे तेज असतं ते काढून घेतलं आणि ते आपल्या शरीरात स्थित केलं. आता हे सगळं ह्या देवांना माहिती असल्यामुळेच ह्या दधीची ऋषींच्या हाडात सर्व शस्त्रास्त्रांची ताकद होती आणि त्याच्याचमुळे ह्या दधीची ऋषींची हाडं ह्या वज्र करण्याच्या कामासाठी मागण्यात आली होती. अशा एकात एक अनेक गोष्टी आहेत. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं आपल्याकडे म्हणतात आणि देह कष्टविती परोपकारे आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याचं अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे दधीची ऋषी आहेत. आणि आपल्याकडे एखादा जर माणूस खरंच असा खूप त्यागी असेल तर त्याला दधीची ऋषींची उपमा दिली जाते. विचार केला तर किती अवघड गोष्ट आहे की आपण स्वतः जिवंत आहोत आणि आपण त्या कामासाठी आपण मरण पत्करायचं, आपला देह जाळून घ्यायचा जिवंतपणी आणि ती हाडं दुसऱ्याला द्यायची. पण आपल्या इथे आपल्या पूर्वजांनी अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. केवळ लोककल्याणासाठीच ह्या दधीची ऋषींचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या सगळ्या ऋषींच्या मध्ये ते अगदी आजही अजरामर असे आणि सर्वश्रेष्ठ ऋषी ठरलेले आहेत. अशी ही या वज्राची हकीकत आहे, जे वृत्रासुराला मारण्यासाठी दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलेलं होतं आणि हे वज्र नावाचे शस्त्र इंद्राच्या हातात असते. ते शस्त्र म्हणजे माझी विभूती आहे, कारण ती सर्व शस्त्रामध्ये श्रेष्ठ आहे, असं भगवंत इथे अर्जुनाला या ओवीतून सांगत आहेत.